सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो. पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण विम्याचे प्रकार पाहत असताना आयुर्विमा किंवा जीवन विमा हा विमा प्रकार काय केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलेला आहे किंवा अभ्यासलेला आहे. बघा, जीवन विमा किंवा आयुर्विमा याचा अर्थ, त्याची व्याख्या आणि त्यानंतर जीवन विम्याचे किंवा आयुर्विम्याचे जे विमा पॉलिसीचे जे प्रकार आहेत त्या प्रकारांविषयी आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये काय केलेले माहिती घेतलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आपण आजच्या व्हिडिओमध्ये सागरी विमा या विमा प्रकाराविषयी विद्यार्थी मित्रांनो आपण माहिती घेणार आहोत. बघा, सागरी विमा म्हणजे सागरी प्रवासासाठी घेतला जाणारा विमा. विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांना माहीतच आहे की आपल्या देशातून परदेशामध्ये त्या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणावरती मालाची काय करतो, निर्यात करतो. त्याच पद्धतीनं परदेशामधून आपल्या देशामध्ये सुद्धा आपण काय करतो, मोठ्या प्रमाणावरती मालाची काय करतो, आयात करतो. याला आपण आयात निर्यात व्यापार असं म्हणतो. काय म्हणतो आपण याला? आयात निर्यात व्यापार असं म्हणतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आयात आणि निर्यात व्यापारामध्ये माल एका देशामधून दुसऱ्या देशामध्ये पाठवित असताना अनेक प्रकारचे सागरी प्रवासामध्ये धोके असतात. सागरी प्रवासामध्ये काय असतात? अनेक प्रकारचे धोके असतात. मग त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आत्ता जशी चक्रीवादळाची परिस्थिती आहे तशी सागरावरती त्या ठिकाणी कधीकधी वादळाची परिस्थिती असते आणि वादळाची परिस्थिती असल्यामुळं बऱ्याच वेळेस विद्यार्थी मित्रांनो मालासह जहाज त्या ठिकाणी समुद्रामध्ये बुडते, म्हणजे त्याला जलसमाधी मिळते. काय मिळते? जहाजाला जलसमाधी मिळते. आणि त्यामुळं जहाजाचं आणि जहाजामधील मालाचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काय होतं, त्या ठिकाणी नुकसान होतं. काय होतं? नुकसान होतं. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर असं नुकसान झालं तर आयात निर्यात व्यापार कोणी करणार नाही. आणि त्यामुळं आयात निर्यात व्यापारामध्ये हे जे धोके आहेत त्या धोक्यापासून संरक्षण मिळावं यासाठी विद्यार्थी मित्रांनो सागरी विमा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो चक्रीवादळामुळं किंवा वादळामुळं त्या ठिकाणी जहाज पाण्यामध्ये बुडू शकतं, त्याच पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो सागरामध्ये बऱ्याच वेळेस प्रचंड मोठमोठ्या लाटा निर्माण होतात आणि या लाटांमुळं त्या ठिकाणी जहाजामध्ये त्या ठिकाणी पाणी काय होतं, त्या ठिकाणी शिंपडलं जातं. लाटांचं पाणी जहाजामध्ये त्या ठिकाणी येतं. जहाजातून पाणी काढायची व्यवस्था असते, पण तरीसुद्धा लाटा जर प्रचंड मोठ्या असतील तर त्या लाटांचं जे पाणी आहे ते पाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्या जहाजावरती येऊ शकतं. जहाजावरती येऊ शकतं. मग अशा वेळेस विद्यार्थी मित्रांनो जहाजामधील माल भिजण्याची शक्यता असते. अशा सागरी लाटांमुळे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी जहाजाचं देखील काय होण्याची शक्यता असते, नुकसान होण्याची शक्यता असते. आणि त्यामुळे हे जे नुकसान आहे ते नुकसान भरपाई व्हावी यासाठी सागरी विमा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, रस्ते मार्ग जसे सुरक्षित नाहीत, रस्त्यावरती वाटमारी केली जाते, वाहनं अडवली जातात, माल लुटला जातो, आपल्याकडचे दागदागिने लुटले जातात. अगदी त्याच पद्धतीनं सागरी प्रवास देखील विद्यार्थी मित्रांनो एवढा त्या ठिकाणी सुरक्षित नाही. सागरी प्रवासामध्ये सुद्धा त्या ठिकाणी चोरी होणं, जहाजावरचा माल लुटणं या प्रकारचे असंख्य धोके असतात. त्याला विद्यार्थी मित्रांनो सागरी चाचेगिरी असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? सागरी चाचेगिरी असं म्हणतात. आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जहाजावरील माल बऱ्याच वेळेस दरोडेखोराकडून किंवा सागरी चाचेगिरी करणारे जे लोक असतात त्या लोकांच्याकडून जहाजावरील जो माल आहे तो माल लुटला जाण्याची काय असते, शक्यता असते. माल लुटला जाण्याची काय असते, शक्यता असते. आणि त्यामुळं मालाचं आणि जहाजाचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काय होऊ शकतं, नुकसान होऊ शकतं. आणि त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो सागरी विमा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. लक्षात येते? सागरी विमा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा एवढ्या सगळ्या प्रस्तावनेमधून तुमच्या एक गोष्ट लक्षात आलेली असेल विद्यार्थी मित्रांनो की सागरी विमा हा सागरी प्रवासामध्ये जहाजाला झालेले नुकसान
जहाजाला झालेलं नुकसान आणि जहाजाप्रमाणे जहाजामध्ये जो माल आहे त्या मालाला झालेलं नुकसान, जहाजामधून जे प्रवासी प्रवास करतात त्या प्रवाशांचं होणारं नुकसान, या सर्वांपासून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो सागरी विमा ही तरतूद आहे. सागरी विमा ही एक अत्यंत महत्त्वाची तरतूद आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, विम्याची जी 7 तत्त्वं आहेत, विम्याची जी 7 तत्त्वं आहेत, परमोच्च विश्वासाचे तत्त्व, विमाहित तत्त्व, नुकसान भरपाईचे तत्त्व वगैरे, ही जी 7 तत्त्वं आहेत, ही सगळी तत्त्वं विद्यार्थी मित्रांनो सागरी विम्याला लागू होतात. ही सगळी तत्त्वं काय होतात, सागरी विम्याला काय होतात, लागू होतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, सागरी विमा हा सुद्धा इतर विमा प्रकारांसारखाच एक करार आहे. इतर विमा प्रकारांप्रमाणेच काय आहे, एक करार आहे. बघा याच्यामध्ये जो व्यक्ती जहाजाचा मालक असतो तो विमेदार, ज्या व्यक्तीचा माल जहाजामध्ये भरलेला असतो तो सुद्धा विमेदार, आणि होणारं जे नुकसान आहे त्या नुकसानीची भरपाई करून देणारी जी हमी देते ती संस्था किंवा ती व्यक्ती म्हणजे विमा कंपनी. तिला आपण विद्यार्थी मित्रांनो काय म्हणतो, विमेकरी असं म्हणतो. काय म्हणतो तिला, विमेकरी असं म्हणतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो सागरी विमा हा सुद्धा इतर विमा प्रकारांप्रमाणेच एक महत्त्वाचा करार आहे. एक महत्त्वाचा काय आहे, करार आहे. या करारानुसार विमेकरी एक विशिष्ट रक्कम विमा हप्ता म्हणून विमा कंपनीकडे काय करते, जमा करते. एक विशिष्ट रक्कम विमा कंपनीकडे काय करते, जमा करते. आणि त्या विमा हप्त्याच्या बदल्यामध्ये विमा हमीदार म्हणजे विमा कंपनी, जर सागरी प्रवासामध्ये जहाजाच्या मालकाचं म्हणजे जहाजावरील मालाचं त्या ठिकाणी नुकसान झालं तर झालेलं जे नुकसान आहे ते नुकसान भरून देण्याची काय घेते, हमी घेते. नुकसान भरून देण्याची काय करते, हमी घेते. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो सागरी विमा हा आयात निर्यात व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हा विमा जहाजासाठी, जहाजामधील मालांसाठी, जहाजावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी म्हणजे लोकांसाठी हा विमा घेता येतो. हा विमा काय करता येतो, घेता येतो. विद्यार्थी मित्रांनो सागरी विम्याविषयी एवढी माहिती पाहिल्यानंतर आपल्याला सागरी विम्याचे काही प्रकार पाहायचे आहेत. सागरी विम्याचे प्रकार म्हणण्यापेक्षा सागरी विमा पॉलिसीचे जे प्रकार आहेत त्या सागरी विमा पॉलिसीच्या प्रकाराविषयी काय करायची त्या ठिकाणी आपल्याला माहिती घ्यायची आहे. आणि यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रकार आहे प्रवास विमा. प्रवास विमा म्हणजे मग विद्यार्थी मित्रांनो सागरी विमा हा कायमस्वरूपी घ्यायचा नाही. हा विमा हा कायमस्वरूपी घेतला जात नाही, आहे की नाही. तर प्रवास विमा या प्रकारानुसार किंवा या विमा पॉलिसीनुसार जहाजाच्या प्रवासाचा जो मार्ग आहे तो मार्ग पहिल्यांदा निश्चित केला जातो आणि त्या मार्गापुरताच त्या ठिकाणी विमा घेतला जातो. काय केलं जातो, त्या मार्गापुरताच काय केला जातो, विमा घेतला जातो. उदाहरणार्थ तुमचं जहाज विद्यार्थी मित्रांनो 1 ऑक्टोंबरला मुंबईहून निघणार आहे आणि मुंबईवरून निघणारं जे जहाज आहे ते त्या ठिकाणी 30 ऑक्टोबरला त्या ठिकाणी न्यूयॉर्क या ठिकाणी पोहोचणार आहे. न्यूयॉर्क या ठिकाणी काय होणार आहे, पोहोचणार आहे. लक्षात येते. म्हणजे साधारणपणे एवढ्या प्रवासासाठी तुम्हाला 1 महिन्याचा कालावधी लागतो, आहे की नाही. बघा प्रवास विमा पॉलिसी घेताना त्या ठिकाणी जहाजाचा जो मार्ग आहे तो मार्ग त्या ठिकाणी पहिल्यांदा निश्चित केला जातो आणि तेवढ्या प्रवासापुरताच त्या ठिकाणी विमा घेतला जातो. तेवढ्या प्रवासापुरताच काय केला जातो, विमा घेतला जातो. जहाजाचा आणि जहाजातील मालाचा मुंबई ते न्यूयॉर्क, आहे की नाही, असा सागरी प्रवास संपेपर्यंत त्या ठिकाणी विमा पॉलिसी काय होते विद्यार्थी मित्रांनो, काय होते, सुरू राहते. तर या विमापत्राला आपण विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी प्रवासी विमापत्र असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, प्रवासी विमापत्र असं म्हणतो. म्हणजे प्रवासी विमापत्रामध्ये जहाजाचा एक विशिष्ट प्रवास
जहाजाचा एक विशिष्ट प्रवास काय केला जातो, निश्चित केला जातो. आणि तेवढ्या निश्चित प्रवासासाठीच त्या ठिकाणी काय केलं जातं, सागरी विमापत्र घेतलं जातं. त्याला आपण काय म्हणतो, प्रवासी विमापत्र असं म्हणतो. वह्या देतात मॅडम ते घ्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, विमापत्राचा दुसरा प्रकार आहे, विमापत्राचा दुसरा प्रकार आहे वेळ विमापत्र, किंवा त्याला आपण कालावधी विमापत्र असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, कालावधी विमापत्र असं म्हणतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, या विमापत्रामध्ये जहाजाच्या प्रवासाचा विशिष्ट मार्ग याच्याऐवजी जहाजाला प्रवास करण्यासाठी लागणारा जो विशिष्ट वेळ आहे, जहाजाला प्रवास करण्यासाठी लागणारा जो विशिष्ट वेळ आहे, तेवढ्या कालावधीसाठी किंवा तेवढ्या वेळेसाठी काय केलं जातं, विमापत्र घेतलं जातं. तेवढ्या कालावधीसाठी किंवा तेवढ्या वेळेसाठी काय केलं जातं, विमापत्र घेतलं जातं. उदाहरणार्थ, आपलं जे जहाज आहे ते जहाज विद्यार्थी मित्रांनो, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे 1 ऑक्टोंबर 2021 या दिवशी मुंबईवरून त्या ठिकाणी प्रवासाला सुरुवात करणार आहे. 1 ऑक्टोंबर 2021 या दिवशी मुंबईवरून जहाज प्रवासाला काय करणार आहे, सुरुवात करणार आहे. आणि ते जहाजाच्या प्रवासाच्या कालावधीप्रमाणे साधारणपणे 31 ऑक्टोबर किंवा 30 ऑक्टोबर 2021 या दिवशी त्या ठिकाणी त्याच्या निश्चित स्थळी म्हणजे न्यूयॉर्क या ठिकाणी काय होणार आहे, पोहोचणार आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, वेळ विमा घेत असताना किंवा कालावधी विमा घेत असताना हा विशिष्ट कालावधी आहे, तेवढ्या कालावधीसाठी विमा घेतला जातो. काय केलं जातो, तेवढ्या विशिष्ट कालावधीसाठी घेतला जातो, आहे की नाही. जहाज आणि जहाजातील माल 1 ऑक्टोबरपासून 31 ऑक्टोबरपर्यंत सागरी प्रवासासाठी विमापत्र. या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, वेळ किंवा कालावधी विमापत्र घेतलं जातं. लक्षात येते. म्हणजे या विमापत्रामध्ये एक विशिष्ट कालावधी निश्चित केला जातो आणि तेवढ्या कालावधीमध्ये जर त्या ठिकाणी जहाजाचं किंवा जहाजावरील मालाचं जर त्या ठिकाणी नुकसान झालं तर विद्यार्थी मित्रांनो, विमा हमीदार म्हणजे विमा कंपनी जहाज मालकाला किंवा जहाजामध्ये ज्यानं माल ठेवलेला आहे त्या मालाच्या मालकाला त्या ठिकाणी काय करते, नुकसान भरपाई देते. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी 2 विमापत्रांचा काय केलेला अभ्यास केलेला आहे. त्याच्यामधलं जे पहिलं विमापत्र होतं ते प्रवास विमापत्र. या प्रवास विमापत्रामध्ये प्रवासाचा एक विशिष्ट मार्ग निश्चित केला जातो. त्याला किती कालावधी लागला हा कालावधी विचारात घेतला जात नाही. उदाहरणार्थ, मुंबईपासून ते न्यूयॉर्कपर्यंत सागरी प्रवास, जहाजाचा आणि जहाजावरील मालाचा विमा. बघा विद्यार्थी मित्रांनो, या प्रवास विमापत्रामध्ये जहाज प्रवासाला निघाल्यापासून ते जहाज ज्या ठिकाणी पोहोचणार आहे त्या बंदरामध्ये पोहोचून त्या ठिकाणी जहाजाचा प्रवास संपेपर्यंत त्या ठिकाणी काय केलं जातं, तुम्हाला विमा संरक्षण दिलं जातं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण विम्याचा दुसरा प्रकार पाहिला होता, वेळ विमापत्र. कोणतं? वेळ विमापत्र. बघा, या विमापत्रामध्ये जहाजाचा प्रवासचा मार्ग किंवा विशिष्ट प्रवास त्या ठिकाणी विचारात न घेता त्या प्रवासाला किती कालावधी लागणार आहे, तो विशिष्ट कालावधी त्या ठिकाणी काय केला जातो, निश्चित केला जातो. विशिष्ट कालावधीसाठी हा विमा घेतला जातो. उदाहरणार्थ, 1 ऑक्टोंबरपासून 31 ऑक्टोंबरपर्यंत त्या ठिकाणी जहाजातील माल यासाठी विमापत्र. तर या पद्धतीनं काय करता येतं तुम्हाला, त्या ठिकाणी विमापत्र घेता येतं. हा दुसरा प्रकार. काय झाला? हा दुसरा प्रकार. बघा विद्यार्थी मित्रांनो, या दुसऱ्या प्रकारामध्ये तुम्हाला निरंतर
अशी अट घालता येते. म्हणजे एक प्रवास संपला गेला की दुसरा प्रवास संपला गेला की तिसरा प्रवास, या पद्धतीनं तुम्हाला तो विमा काय करता तो निरंतरपणे वाढवता येऊ शकतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, विम्याचा तिसरा प्रकार आहे सागरी विम्याचा मिश्र विमापत्र. मिश्र विमापत्र. मग मिश्र विमापत्रामध्ये वरील जे दोन प्रकार होते विमा पॉलिसीचे, त्या दोन विमा पॉलिसींचं त्या ठिकाणी एकत्रीकरण केलं जातं. दोन विमा पॉलिसींचं काय केलं जातं, एकत्रीकरण केलं जातं. मग आपलं मगाचं प्रवास विमापत्र कसं होतं, मुंबई ते न्यूयॉर्क, आहे की नाही. कालावधी किती लागेल काही सांगता येतं नाही. मुंबईपासून जहाजानं प्रवासाला सुरुवात केली की विम्याचं संरक्षण सुरू झालं. जहाज त्या ठिकाणी न्यूयॉर्कच्या त्या बंदरामध्ये जाऊन त्या ठिकाणी जहाज नांगरलं, म्हणजे थांबलं तिथं, ठीक नाही. जहाजातील माल उतरून घेतला, तोपर्यंत तुम्हाला काय मिळते त्या ठिकाणी विमा संरक्षण मिळते. हे प्रवासी विमापत्र झालं. हे काय झालं, प्रवास विमापत्र झालं. तर विमापत्राचा आपण दुसरा प्रकार पाहिला होता वेळ विमा. याच्यामध्ये या तारखेपासून ते त्या तारखेपर्यंत, या तारखेपासून ते त्या तारखेपर्यंत, म्हणजे हा जो विमा आहे तो विमा एका विशिष्ट कालावधीसाठी घेतला जातो. 1 महिन्यासाठी, 40 दिवसासाठी, 50 दिवसासाठी, म्हणजे साधारणपणे प्रवासाला किती कालावधी लागतो तो कालावधी विचारात घेऊन त्यापेक्षा थोड्या जास्त दिवसाचा काय केला तो विमा घेतला जातो. आपण त्याला वेळ विमापत्र असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, वेळ विमा असं म्हणतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण हा जो तिसरा प्रकार पाहणार आहे तो मिक्सड पॉलिसी किंवा मिश्र विमापत्र. मिश्र विमापत्र म्हणजे वरील दोन्ही प्रकाराचं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी काय केलेलं असेल, एकत्रीकरण केलेलं असेल. वरील दोन्ही प्रकाराचं काय केलेलं असेल, एकत्रीकरण केलेलं असेल. मग हा विमा कसा असेल, मिश्र विमा हा प्रवास आणि वेळ यांचे मिश्रण किंवा संयोजन आहे. यांचे मिश्रण किंवा काय आहे, संयोजन आहे. सदर विमा प्रवास विमा आणि वेळ विमा अंतर्गत असणाऱ्या ज्या जोखीमा आहेत त्या सगळ्या जोखीमा काय करतो, संरक्षित करतो. मग हे जे मिश्र विमापत्र आहे ते विद्यार्थी मित्रांनो वरील दोन्हीही विमापत्राचं एकत्रीकरण आहे. वरील दोन्हीही विमा पॉलिसीचं काय केलं जातं, या ठिकाणी एकत्रीकरण केलं जातं. मुंबई ते न्यूयॉर्क प्रवास हा प्रवास विमापत्र झालं तुमचं. हे काय झालं, तुमचं प्रवास विमापत्र झालं, आहे की नाही. आणि कालावधी 2 महिने, हे झालं तुमचं वेळ विमापत्र. काय होतं, वेळ विमापत्र. मग मिश्र विमापत्र कसं घेतलं जातं, मुंबईपासून ते न्यूयॉर्कपर्यंतचा सागरी प्रवास, आहे की नाही. कालावधी 1 ऑक्टोंबरपासून त्या ठिकाणी 30 नोव्हेंबरपर्यंत, म्हणजे 2 महिने, आहे की नाही. म्हणजे 1 ऑक्टोबरपासून जहाज कधीही प्रवासाला निघेला आणि त्या ठिकाणी 30 नोव्हेंबरपर्यंत जहाज कधीही त्या ठिकाणी प्रवास काय करेल, आपला पूर्ण करेल, आहे की नाही. आणि या कालावधीमध्ये त्या ठिकाणी हे जहाज कुठून निघेल, मुंबईवरून निघेल आणि त्या ठिकाणी पोहोचणार आहे कुठं, ते न्यूयॉर्कला पोहोचणार आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या विमापत्रामध्ये किंवा या विमा पॉलिसीमध्ये प्रवास विमा आणि वेळ विमा या दोन्हीही विमा पॉलिसींचं काय केलेलं आहे, एकत्रीकरण केलेलं आहे. दोन्ही विमा पॉलिसी एकत्रित केल्यात आणि त्यामुळे दोन्ही विमा पॉलिसीनुसार मिळणारी जी जोखीम आहे, दोन्ही विमा पॉलिसीची अटी आणि तरतुदीनुसार मिळणारी जी नुकसान भरपाई आहे, ती नुकसान भरपाई तुम्हाला दोन्हीही विमा पॉलिसीच्या प्रकारानुसार काय मिळेल, त्या ठिकाणी तुम्हाला विमा कंपनीकडून काय होईल, त्या ठिकाणी मिळेल. लक्षात येते. आणि म्हणून मिश्र विमापत्र हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 4 नंबरचं विमापत्र आहे. 4 नंबरचं विमापत्र आहे मूल्याधारित विमा. मूल्याधारित विमा. बघा विद्यार्थी मित्रांनो, या विम्याअंतर्गत विमा हमीधारक, या विम्याअंतर्गत विमा हमीधारक आणि विमाधारक यांच्यामध्ये ठरलेल्या मूल्याप्रमाणे मालाचा विमा उतरविला जातो. सदर बाबीमुळे ज्या मालाची किंमत अथवा मूल्य यांचे मूल्यांकन करणे अवघड असते, अशा मालासाठी मूल्य निर्धारण करणे सुलभ होते. बघा विद्यार्थी मित्रांनो, सागरी प्रवास करत असताना माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवत असताना जहाजामध्ये जो माल ठेवलेला आहे, जहाजामध्ये जो माल ठेवलेला आहे त्या मालाचं बऱ्याच वेळेस आपल्याला किंमत ठरविणे किंवा त्याचं मूल्य निर्धारित करणे हे बऱ्याच वेळेस काय असतं, त्या ठिकाणी अवघड असतं. काही दुर्मिळ वस्तू असतात. बघा परवाच आपले पंतप्रधान त्या ठिकाणी
अमेरिकेला गेले होते आणि अमेरिकेला गेल्यानंतर त्यांनी जवळजवळ 150पेक्षा जास्त तस्करीच्या मार्गाने ज्या वस्तू त्या ठिकाणी भारतातून अमेरिकेमध्ये काय केल्या होत्या त्या ठिकाणी पाठवल्या होत्या. त्यामध्ये छोट्या छोट्या देवदेवतांच्या मूर्तीच खूप होत्या, ठीक की नाही. ह्या सगळे ते त्या आपल्याबरोबर घेऊन आले. ह्या मूर्ती काय केल्या त्यांनी आपल्याबरोबर त्या म्हणजे अमेरिकन सरकारनं त्या मोदींच्या काय केल्या ताब्यात दिल्या, ठीक की नाही. मग विद्यार्थी मित्रांनो, ती मूर्ती दिसायला छोटी असते, मूर्ती दिसायला कशी अत्यंत छोटी असते, पण त्या मूर्तीची विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी किंमत ठरविता येत नाही. त्या मूर्तीची किंमत, विशिष्ट किंमत त्या ठिकाणी ठरवता येत नाही, ठीक नाही. काही चित्रकारांनी काढलेली अतिशय सुंदर अशी त्या ठिकाणी हातानं काढलेली काही चित्र असतात, आहे की नाही. आपल्या दृष्टिकोनातून ते दिसायला फक्त एक चित्र आहे की नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, त्या चित्राची जी किंमत आहे ती किंमत त्या ठिकाणी आपल्याला ठरविता येत नाही. म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, की सागरी प्रवास करत असताना जहाजामध्ये जो माल ठेवलेला असतो, जहाजामध्ये ज्या वस्तू ठेवलेल्या असतात, त्या मालाचे किंवा वस्तूचे बऱ्याच वेळेस आपल्याला मूल्य निर्धारण करता येत नाही, त्याची विशिष्ट किंमत आपल्याला ठरविता येत नाही. मग अशा वेळी त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, विमा हमीधारक म्हणजे विमा कंपनी, विमा हमीधारक म्हणजे विमा कंपनी आणि विमाधारक म्हणजे विमेदार, जो विमा घेतोय तो, हे दोघेही मिळून त्या ठिकाणी अशा वस्तूची काय करतात, पहिल्यांदा मूल्य निर्धारित करतात, अशा वस्तूची किंमत ठरवितात. आणि मग दुर्दैवानं जर अशा वस्तूला त्या ठिकाणी सागरी प्रवासामध्ये जर त्या ठिकाणी नुकसान झालं तर तेवढी विशिष्ट म्हणजे जेवढी किंमत ठरवलेली आहे तेवढी त्या ठिकाणी काय केली जाते, नुकसान भरपाई दिली जाते. या विमापत्राला विद्यार्थी मित्रांनो आपण मूल्याधारित विमापत्र असं म्हणतो. मूल्याधारित विमापत्र हे अशा वस्तूंसाठी, अशा मालासाठी घेतलं जातं की ज्याची किंमत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला निश्चित करता येत नाही किंवा अवघड असतं, कठीण असतं. अशा वेळेस विमा कंपनी आणि विमेदार म्हणजे जो विमा घेणार आहे तो, ते दोघंही एकत्र येतात आणि अशा किंमत न ठरविता येणाऱ्या वस्तूची, अशा मालाची काय करतात, ते किंमत निश्चित करतात, किंमत ठरवितात आणि मग तेवढ्या रकमेचा काय केला जातो, विमा घेतला जातो. दुर्दैवानं जर त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो त्या वस्तूचं, त्या मालाचं, त्या छायाचित्राचं, आहे की नाही, त्या दुर्मिळ वस्तूचं जर त्या ठिकाणी सागरी प्रवासामध्ये नुकसान झालं तर जे मूल्य ठरवलेलं आहे तेवढी काय केली जाते, तुम्हाला नुकसान भरपाई दिली जाते. काय केली जाते, नुकसान भरपाई दिली जाते. या पद्धतीनं हे 4थं सागरी विमापत्र आपल्याला सांगता येईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 5 नंबरचा प्रकार आहे विमा पॉलिसीचा, सागरी विमा पॉलिसीचा 5 नंबरचा प्रकार आहे ब्लंकेट किंवा त्याला संपूर्ण विमा असं म्हणतात. ब्लंकेट किंवा संपूर्ण विमा. बघा विद्यार्थी मित्रांनो, सदर विमा संरक्षणाच्या आवश्यक प्रमाणात जास्तीत जास्त मर्यादेसाठी घेतला जातो. सदर विमा हा संरक्षणाच्या आवश्यक प्रमाणात जास्तीत जास्त मर्यादेसाठी घेतला जातो आणि विमा हप्त्याची संपूर्ण रक्कम विम्याच्या सुरुवातीलाच विमाधारकाकडून देय असते. सदर विम्यासाठी विमा उतरविलेल्या वस्तूचे स्वरूप, विशिष्ट मार्ग, प्रवासाचे ठिकाण या सर्वांचा त्याच्यामध्ये काय होतो, अंतर्भाव होतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, याला आपण संपूर्ण विमापत्र असं म्हणतो. काय म्हणतो याला, संपूर्ण विमापत्र असं म्हणतो. हे खूप लोकप्रिय असं विमापत्र आहे. बघा या विमापत्रामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वच बाबींसाठी विमा घेतला जातो. सर्वच बाबीसाठी काय केला जातो, विमा घेतला जातो. किंवा सागरी प्रवासामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे धोके असतात त्या सर्वच प्रकारच्या धोक्यापासून संरक्षण मिळावं, सर्वच प्रकारच्या धोक्यापासून काय मिळावं, संरक्षण मिळावं, यासाठी जास्तीत जास्त मर्यादेसाठी हा विमा घेतला जातो. काय केला जातो, विमा घेतला जातो. आणि विमा हप्त्याची जी रक्कम आहे ती रक्कम पूर्णपणे त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो विमा पॉलिसी घेण्यापूर्वी हे विमाधारकाकडून देय असते. म्हणजे विमाधारकाला ती विमा कंपनीला द्यावी लागते. काय करावं लागते, द्यावी लागते. तर हा विमा घेत असताना विद्यार्थी मित्रांनो ज्या वस्तूचा विमा घेतलेला आहे त्या वस्तूचं स्वरूप, त्यानंतर जहाज कोणत्या विशिष्ट मार्गावरून प्रवास करणार आहे. उदाहरणार्थ मुंबई ते, आपण मगाशी तुम्हाला सांगितले मुंबई ते त्या ठिकाणी न्यूयॉर्क,
पण त्या ठिकाणी तिकडं जहाज जात असताना ते दक्षिण आफ्रिका खंडाला त्या ठिकाणी वळसा घालून जाणार आहे का मधूनच युरोपमधून त्या ठिकाणी ते सुवेज कालवा पनामा कालवा त्या कालव्यामधून जाणार आहे की नाही. तर तो जहाजाचा विशिष्ट मार्ग कोणता की नाही त्याचाही समावेश त्या ठिकाणी काय केला जातो. त्या विशिष्ट मार्गावरील प्रवासासाठी सुद्धा तो काय केला जातो विमा घेतला जातो. लक्षात येते. त्यानंतर प्रवासाची ठिकाणं जहाज कोणकोणत्या मार्गानं कोणकोणत्या ठिकाणावरून त्या ठिकाणी जाणार आहे ते प्रवासाची ठिकाणं नेमकी कोणती त्याचाही समावेश विद्यार्थी मित्रांनो काय केलेला असतो विमापत्रामध्ये केलेला असतो. लक्षात येते. म्हणजे हे विमापत्र घेत असताना विद्यार्थी मित्रांनो त्या सागरामधून प्रवास करत असताना त्या जहाजाचा प्रवासाचा विशिष्ट मार्ग ते जहाज कुठून कुठपर्यंत जाणार आहे तो विशिष्ट मार्ग त्यानंतर त्या प्रवासासाठी किती कालावधी लागणार आहे तो कालावधी त्यानंतर जहाजावरती त्या ठिकाणी ज्या वस्तू ठेवल्या जाणार आहेत त्या वस्तूचं स्वरूप आहे की नाही त्या वस्तूची किंमत त्यानंतर ते जहाज कोणकोणत्या ठिकाणाहून प्रवास करणार आहे त्या ठिकाणांवरती असणारे धोके ह्या सगळ्या बाबींचा समावेश हा विद्यार्थी मित्रांनो या विमापत्रामध्ये केलेला असतो. आणि म्हणून या विमापत्राला विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण विमापत्र किंवा ब्लँकेट विमापत्र असं म्हणतात. कारण सागरामध्ये प्रवासामध्ये सगळ्या प्रकारचे जे धोके असतात त्या सर्व प्रकारच्या धोक्यांपासून काय मिळतं या विमा पॉलिसीनुसार काय मिळतं तुम्हाला संरक्षण मिळतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 6 नंबरचा विमा पॉलिसीचा प्रकार आहे सागरी विमा. बंदर जोखीम विमा. बंदर म्हणजे ज्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जहाजं काय म्हणतो आपण त्याला नांगरली जातात. ज्या ठिकाणी जहाजं ही काय केली जातात नांगरली जातात म्हणजे जसं बस स्टँडवरती त्या ठिकाणी आपली एस टी काय केली जाते पार्किंग केली जाते. तिथं प्रवाशांची चढ उतार काय केली जाते केली जाते. अगदी त्या पद्धतीनं समुद्राच्या ठिकाणी अशी ही बंदरं बांधलेली असतात. JNPT जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट मुंबई बंदर, कलकत्ता बंदर, कोचीन बंदर आहे की नाही मद्रास बंदर अशी सागराच्या ठिकाणी काय म्हणतो आपण समुद्राच्या किनाऱ्यावरती जी शहरं वसलेली आहेत त्या शहरांच्या ठिकाणी त्या ठिकाणी अशी काय केलेली असतात बंदरं तयार केलेली असतात. लक्षात येते. तर त्या बंदरावरील जोखमींसाठी हा विमा घेतला जातो. काय केला जातो हा विमा घेतला जातो. बघा बंदर जोखीम विमा हा एखाद्या बंदरामध्ये जहाज नांगरलेल्या अवस्थेत असतानाच्या जोखमीपासून संरक्षण देते. सदर विमा हा जहाज नांगरलेल्या अवस्थेपर्यंत असतानाच लागू होते. समजा विद्यार्थी मित्रांनो जहाज हे आपलं मुंबईवरून त्या ठिकाणी कुठं जाणार आहे न्यूयॉर्कला जाणार आहे किंवा दुसऱ्या देशामध्ये जाणार आहे की नाही. जहाज आलं की एस टी सारखं लगेच 10 मिनिटामध्ये माल भरला की लगेच निघाला असं होतं नाही. बघा त्या ठिकाणी माल चढवण्यासाठी उतरवण्यासाठी त्या बंदरामध्ये बराच काळ त्या ठिकाणी जहाज नांगरलेल्या अवस्थेमध्ये म्हणजे त्या ठिकाणी ते पार्किंग करून तुम्हाला ठेवावं लागतं. जहाजही नांगरलेल्या म्हणल्यानंतर म्हणाल तुम्ही ट्रॅक्टरनं आपण नांगरतो तसं नांगरलेलं तसं नाही. समुद्रामध्ये बंदरामध्ये ते जहाज काय केलं जातं त्या ठिकाणी ते बांधून ठेवलं जातं. साखळदंड असतात त्या साखळदंडाने त्या ठिकाणी ते जहाज काय केलं जातं बांधून ठेवलं जातं. आपण त्याला सागरामध्ये जहाज नांगरून ठेवले असं म्हणतो. आणि मग त्या जहाजावरचा जो माल आहे तो परदेशातून आलेला माल त्या ठिकाणी त्या जहाजातून उतरला जातो. आणि मग तो माल पूर्णपणे उतरवल्यानंतर त्या जहाजामध्ये पुन्हा ते जहाज कुठल्या मार्गावरती जाणार आहे प्रवासाला आहे की नाही त्या मार्गावरती जात असताना त्या ठिकाणी त्या देशामध्ये जो माल आपल्याला पाठवायचा असतो तो माल काय केला जातो त्या ठिकाणी त्या जहाजामध्ये काय केला जातो भरला जातो. आणि याला बराच कालावधी लागतो. 8-8, 15-15 दिवस त्या ठिकाणी ते जहाज बंदराच्या ठिकाणी काय असते नांगरलेल्या अवस्थेमध्ये ठेवलेलं असतं. मग त्याच्यामधला माल त्या ठिकाणी काढून घेतला जातो म्हणजे उतरवला जातो. आणि जहाज पुन्हा प्रवासाला निघण्यापूर्वी त्या ठिकाणी त्या जहाजामध्ये माल काय केला जातो पुन्हा भरला देखील जातो ठीक नाही. तर ही जी जहाज नांगरलेल्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस जहाज बंदरावरती असतं म्हणजे ज्यावेळेस ते पार्किंग करून ठेवलेलं असतं आपल्या शब्दामध्ये थोडक्यात
त्यावेळेस जे धोके संभवतात त्या धोक्यांपासून या ठिकाणी हे जे बंदर जोखीम विमापत्र आहे त्या बंदर जोखीम विमापत्रानुसार काय केलं जातं, तुम्हाला संरक्षण दिलं जातं. म्हणजेच त्या ठिकाणी जहाज बंदरावरती पार्किंग करून ठेवलेल्या अवस्थेमध्ये जर त्या ठिकाणी जहाजाचं काही नुकसान झालं, जहाजामधील भरलेल्या मालाचं काही नुकसान झालं, तर त्या ठिकाणी विमा कंपनी तुम्हाला नुकसान भरपाईची हमी देते. विमा कंपनी काय करते, तुम्हाला नुकसान भरपाईची हमी देते.